नर्मदे या ठिकाणी बघा आपण मृत्युंजय आश्रमामध्ये होतो 2 दिवस. मृत्युंजय आश्रमामधून आम्ही आहे ना आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. नर्मदा मैयाची ही मूर्ती आहे, तिचं दर्शन घेतले आणि त्या पलीकडं मोठं दिसते ना ते जैन मंदिर होतं. आणि त्या मृत्युंजय आश्रमातून आमचा परिक्रमेला आम्ही आज आहे ना तट परिवर्तन करणारे या ठिकाणी चाललेलो आहे. आणि ज्या आहे ना उगम स्थान आहे मैयाचं तिथे. आणि मृत्युंजय आश्रमात 2 दिवसापासून होतो. कारण आम्हाला आहे ना 15 तारखेला आहे ना महाशिवरात्रीचं जल चढवायचं होतं, म्हणून आम्ही 2 दिवस थांबतो. आणि एक भाग्याचा दिवस आहे हा. आजचा जो दिवस आहे ना तो भाग्याचा दिवस आहे. त्या 2 ते 3 परिक्रमा पूर्ण होतात असे मानलं जातं. त्या ठिकाणी आम्ही जल चढून पुढे निघतो. या मृत्युंजय आश्रमाचा असा परिसर आहे. जर पाहिला तर सर्व हे आश्रम मृत्युंजय आश्रम त्या ठिकाणचा असा परिसर सर्व मृत्युंजय आश्रमामध्ये आम्ही नर्मदे या ठिकाणी बघा मृत्युंजय आश्रमातून आहे ना हा जो मृत्युंजय आश्रम त्या ठिकाणी आम्ही रामघाट या ठिकाणी चाललेलो आहे. इथून पुढे नर्मदे या ठिकाणी बघा मृत्युंजय आश्रमातून पुढे आले त्या रामघाटावर आलतो आहे. हा आम्ही आहे ना आता आहे ना अमरकंटक या ठिकाणी. तर आपल्याला आहे इंडियाचा ध्वज तर इथे आश्रम आहे. आश्रमाचा असा परिसर आहे. कारण आज महाशिवरात्र असल्यामुळं फुल गर्दी आहे या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा सब जडीबुटी पुरा आहे ना अमरकंटक ते जंगल आहे ना त्या जंगलामधली आहे ना जडीबुटी आहे ती सर्व. हे असा परिसर आहे बघा रामघाट. हा रामघाट आहे इथं अमरकंटकमध्ये. कारण इथं आहे ना अमरकंटक इथं आहे ना आपल्याला आहे ना जल चढवलं ना जल अमरकंटकचं तर जल चढवल्याच्या ना इथे आहे ना 3 परिक्रमा पूर्ण होतात असं ते. आम्ही आता तट परिवर्तन करणार ठिकाणी तट परिवर्तन करतो आहे. नर्मदे असा परिसर नर्मदे या ठिकाणी बघा रामघाटावरती आम्ही अमरकंटक या ठिकाणी रामघाट मृत्युंजय आश्रमामधून पुढे आल्याच्यानंतर हा रामघाट या रामघाटाचा परिसर आहे. आणि इथे महाशिवरात्रीचा दिवस आहे. हा महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही रामघाटावरती आता आम्ही तट परिवर्तन करणार आहे या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी. असा हा रामघाटाचा हा सर्व परिसर आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना मृत्युंजय आश्रम म्हणजे ते रामघाट सोडून पुढे आलो. रामघाटावरती आता जी गर्दी पाहिली इथं जंगलामध्ये ना परत आपल्याला जायचं तिथं उगमस्थान आहे ना मैयाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. आपल्याला तट परिवर्तन करायचं असा मार्ग आहे. ते एक तलाव आहे, सरोवर बोलतात त्याला. कोणतंही काय छोटं सरोवर आहे. आणि हा इथे एक छोटा आश्रम आहे. ह्या आश्रम आहे इथे पण एक. आणि असा मार्ग आहे आपल्याला जो तट परिवर्तन करायचं आपल्याला या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी गणेश धुना आहे. या ठिकाणावरून आहे ना आपल्या महाराष्ट्राचे हे सगळ्यांना आहे ना चाय प्रसादी देतात इथे बघा. त्या ठिकाणी अमरकंटकमध्ये आम्ही आता तट परिवर्तन करण्यासाठी चाललेलो आहे. सर्व परिक्रमा इथे थांबलेलो आहे नर्मदे या ठिकाणी बघा अमरकंटकचं जंगल आहे. आपण आहे ना आम्ही आहे ना आश्रम जो आहे ना रामघाटावरून पुढे आल्याच्यानंतर एक गणेश धुना आणि असा आहे ना हा तलाव आहे, सरोवर बोलतात त्याला इथे. आणि या ठिकाणी असं जंगल आहे. इथे आम्ही चालू तट परिवर्तन करण्यासाठी जिथे आम्हाला आहे ना एक अभिषेक करून तट परिवर्तन करायचे. आणि आजचे महाशिवरात्रीचा दिवस आहे. एवढा सुंदर अशा दिवशी आहे ना आम्ही तट परिवर्तन करतो. आणि हा पावन दिवस आहे हा. आणि ह्या दिवशी आम्ही ना मला तट परिवर्तन करायचं जल चढून. आणि हा पाठी आश्रम होता ना तो गणेश धुना हे होता. आणि तर आम्ही ह्या गणेश धुना या ठिकाणी चाय प्रसादी घेतली, थोडीशी चाय पिऊन पुढे निघालो आहे बघा. असा हा परिसर आहे या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही आहे ना असं आहे ना जे गणेश धुना आणि रामघाट आणि या ठिकाणावरून आहे ना पुढे निघालो. तर आम्ही आहे ना काल 2 दिवस अमरकंटकमध्ये होतो.
आम्हाला आणि 15 तारखेच्या महाशिवरात्रीला जल चढवायचं होतं. त्या शुभ दिवशी त्या ठिकाणी आम्ही आता 15 तारीख आहे आजची, आम्ही जल चढून जे मायकी बगिया या ठिकाणी जाणार आहे. आता मायकी बगिया या ठिकाणी बघा ना, आता असं जंगल आहे एकदम. या ठिकाणी असा रस्ता आहे, असा मार्ग आहे चाललेलो आहे असा, आणि सर्व परिक्रमा असे चाललेले आहे त्या ठिकाणी. नर्मदे यार, या ठिकाणी बघा आपण नर्मदा मैयाच्या उगम स्थानकडे चाललेलो आहे. आता तिथं मायची बगिया आणि आपण तट परिवर्तन करणार आहे. तट परिवर्तन म्हणजे उत्तर तटावरून देव तटावरून दक्षिण तटावरती जाणार आहे. आणि आम्ही जवळजवळ माईच्या बगिया या ठिकाणी आलेलो आहे. रामघाट आणि गणेश धुना आणि असा हा एक जंगल आहे अमरकंटच्या जंगलामध्ये आहे ना, तिथं उगम स्थान आहे ना माईचं, त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. आणि आता आम्हाला माईची बगिया आलेली आहे. या ठिकाणी माहिती बघूया इथे ना, आम्ही ना माहिती बघूया त्याच्याजवळ आलं का आपल्याला आहे ना, त्या ठिकाणी आपली जी आहे ना उगम स्थान आहे तिथे जाऊन आम्ही पुढे पलीकडून आम्ही टर्न मारून मैयाचं जे उगम स्थान आहे ते टर्न मारून आम्ही पुढे तट परिवर्तन करणार आहे आणि पलीकडच्या तटावरती जाणार आहे. हा आमचा जंगलातून जाणारा हा मार्ग आहे. या ठिकाणी असा हे परिक्रमाचे असे चालत असतात, कारण जे येतात ना अमरकंटककडे. आता हा अमरकंटक म्हणजे आम्हाला आहे ना हा उत्तर तटाचा लागतो आणि भरपूर आम्हाला दिवस झाले ह्या उत्तर तटावरती चालतो आहे. देवतटावरती चालत असताना आम्हाला भरपूर असे अनुभव आले, चांगले चांगले अनुभव आले, वाईटही म्हणता येईल असे अनुभव आले. पण चांगले अनुभव घेऊनच आम्ही आहे ना पुढे तो दक्षिण तट परिवर्तन करत आहे. चांगले अनुभव घेऊनच करीत आहे, कारण काही अनुभव असे आहेत, वाईट अनुभव जे आहेत ते आम्ही सोडून दिलेले, चांगले अनुभवच घेतो आणि पुढे आमच्या परिक्रमेची सुरुवात करतो या ठिकाणी. असं जर पाहिलं तर, आणि आमचा हा जो आहे ना हा परिक्रमाचा मार्ग आहे. इकडनं न जाता बघूया जो परिक्रमाचा जसा मार्ग येत आहे त्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहे या ठिकाणी. तर तट परिवर्तन केलं आम्ही ना एक मैयाचं दर्शन घेऊन पलीकडच्या दक्षिण तटाकडे आम्ही जाणार. तर आम्हाला ज्यावेळेस रत्नसागरवरून निघालो ना तो तेव्हापासूनचा भरपूर मोठा असा अनुभव आहे तो परिक्रमेचा. परिक्रमेमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्र आणि एम पीचे लोक असतात, बाकीचे राज्य नसून ते थोडक्यात सांगायचं हे म्हणलं तर दुसरं स्टेट नाही आहे, बाकीचे स्टेट होते स्टेट. हां हे स्टेट आहे. हे दोघांना कॅमेऱ्यात यायचं. नर्मदे यार बेटा. हे बघा हे जर पाहिलं इथं आहे ना, इथे असे मंदिर आहे तिथे. आता खाली आलो इथे आम्ही जर पाहिलं तर असा मार्ग आहे. आम्ही चाललो आता उगम स्थानकडे. बघा जिथे उगम आहे ना मैया तिकडे चाललेलं आहे त्या ठिकाणी नर्मदे. बघा तर हा या जंगलातून आम्ही चाललो. हे जंगल आहे नर्मदे या ठिकाणी. बघा आम्ही ना माहिती बघूया या ठिकाणी आलेलो. हां या ठिकाणी आपण आहे ना, तर बघा ही माहिती बघूया. तर इथे आलेलो आहे आपण. तर इथे आहे ना एक असं आहे का तुम्हाला सांगतो, एक छत्तीसगड आणि हां अरे तिथं गेल्यानंतर पूजा होणार मग होणार, असं थोडी होणार. नर्मदे नर्मदे हर ये माई की बगिया जो है माँ नर्मदा का बाल स्वरूप खेलने का बगीचा है। ये जो धारा आप क्रॉस करेंगे आपकी उत्तर तट की परिक्रमा पूर्ण होने के बाद दक्षिण का परिक्रमा स्टार्ट हो जाएगा। यहाँ नर्मदा जी का 5 कुंड है। 5 कुंड का आप लोगों को प्रदक्षिणा नहीं करना है। माई की बगिया में उनकी सखिया मालिनी मलनिया गुलबकावली और दुहिला कपिला खेल कूद के इसी जगह में बड़ी हुई। माँ नर्मदा का जो बाल स्वरूप है वो माई की बगीचा में 12 वर्ष तक उनकी व्यतीत हुई यहाँ, इसीलिए इसको माई की बगिया कहा जाता है। आपने जो मस्तक पार किया, बीच में नाभि और ये चरण है। यही आधा आपकी जल छोड़ी जाएगी, आधा जल भरी जाएगी। जो आपकी दक्षिण का पूरा परिक्रमा लास्ट कहाँ होगा, ओमकालेश्वर।
बोलो नर्मदे हर। नर्मदे। ये दो धारा है, ये कौन सी धारा है? ये मालनी हनुमान धारा है। ये हनुमान धारा। हाँ, इसी धारा को आप क्रॉस करेंगे। ये हनुमान धारा जो क्रॉस कर रहे हैं, हनुमान धारा। जी 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 जी। इसको आप क्रॉस करेंगे, आपकी उत्तर तट की परिक्रमा पूर्ण होने के बाद हाँ दक्षिण की परिक्रमा स्टार्ट हो जाएगी। हाँ आपकी तट परिवर्तन और जल परिवर्तन हाँ। ये इसी तट में होगा आपका, ये दक्षिण में। दक्षिण में। हाँ, लेकिन ये ज्यादा धारा माई की नहीं, माई ये इधर माई गुप्त का नहीं रूप है। से आई है। हनुमान धारा है। ये हनुमान मालनी हनुमान धारा है। पर ये माई। परिक्रमा वासी अगर एक बार इसको क्रॉस कर गए हाँ। तो रिटर्न नहीं आने का। हाँ नहीं नहीं नहीं, आप लोगों को नहीं। फिर तो दक्षिण का पूरा परिक्रमा स्टार्ट हो जाएगा। पर लेकिन अपने को गुप्त रूप से मैया इधर आई है। हाँ हाँ, वो जो मंदिर दिख रहा है व्हाइट हाँ। कलर का, हाँ, हाँ। वहाँ किसी जमाने में बांस का धीरा रहा था। हाँ हाँ बांस के बिहरा से माँ नर्मदा का बाल स्वरूप उद्गम स्थल है। 5 हाँ। कुंड है वहाँ। हाँ हाँ। पहला है बांस कुंड, जो बांस से निकली है माता नर्मदा, वो वहाँ कुंड है। हाँ हाँ। फिर चरनोदा कुंड है, फिर आम कुंड है, फिर स्नान कुंड है, फिर गुप्त धारा आपका माई का रिटर्न चला गया है। यही है यहाँ का सबसे मेन कारण। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। ठीक है भैया। नर्मदे हर। हे सब परिवर्तन करत असताना आपण असं परत पूजा होते या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे आहे ना माईची बगिया, ही माईची बगिया आहे इथे. कारण इथं जे मैया आहे ना गुप्त रूपवरून आहे, इथपर्यंत आणि इथून परत मागं फिरून गेलेली आहे. या ठिकाणावरून मैया आहे ना परत मागं फिरून गेली आणि आपल्याला इथे ना 5 कुंड बघायला भेटणार आहेत. ते पण कुंड दाखवतो या ठिकाणी तुम्हाला. नर्मदे यार, या ठिकाणी बघा आपण आहे ना तट परिवर्तन करत असताना आपण माईच्या बगीच्या म्हणजे जिथे आहे ना माई आहे ना गुप्त रूपवरून आहे ना इथं येऊन परत आहे ना पूर्वेकडून दक्षिणेकडे वाचलेली इकडे ना 5 कुंड आहे. या ठिकाणी आणि आमचं आहे ना हे ठिकाणी अशी पूजा होते देवला परिवर्तन करत असताना या ठिकाणी जे देवतटावरून उत्तर तटावरून आम्ही दक्षिण तटावरती आलेलो आहे. दक्षिण तटावरती तट परिवर्तन होऊन आम्ही पुढे थांबलेलो आहे. या ठिकाणी अशी आम्ही आहे ना ते पूजेचं असे या ठिकाणी असं नर्मदे 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 अरे बघा असं आहे नर्मदा माईचं बघूया. जल घुमा के कपूर आरती कर दीजिए। कुंड आहे उत्तम कपूर आरती करिए। रिटर्न जाते कपूर का प्रणाम संसार चरण मुझे नमः सदा बसंत। ये देखिए माँ का उद्गम, ये कुंड, ये माँ का उद्गम हुआ है। ये देखिए ये कुंड है। माई की बगिया अपने अपने आरती को प्रणाम कर। मध्ये अरे ठिकाणी बघा माईच्या बघून आम्ही आहे ना आत्ता आहे ना ज्या ठिकाणी ना हा आहे तुरी आश्रम माई की बघिया अमरकंड. तर या ठिकाणावरून आम्ही आहे ना आता आहे ना जो दक्षिण तट आहे ना दक्षिण तट या दक्षिण तटाला सुरुवात केलेली आहे. जे उत्तर तटावरून आम्ही आहे ना देव तटावरून पितृ तटावर चालते आमचे जे आम्ही आहे ना परिवर्तन करून सरळ दर्शन घेऊन जातो. परिवर्तन करून आम्ही पुढे आता दक्षिण तटात निघाल. नर्मदे